या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। ओम श्री कुलदेवताय नमः। गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ते शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 या दरम्यान यंदाची नवरात्री असणार आहे। दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना करून नवरात्रीची सुरुवात होत असते, तसेच दसऱ्याला घट विसर्जन करून नवरात्रीची सांगता होत असते। या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक घरी कुलदेवीचा कुळाचार केला जातो। दुर्गा देवीच्या म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या 9 रूपांची पूजा या दिवसांमध्ये होत असते। या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे नियम अगदी साध्या सोप्या पद्धतीने व कोणतीही भीती मनात न बाळगता कसे पाळावे याबद्दल जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपलं नवरात्रीचं व्रत अगदी योग्य पद्धतीने आणि यशस्वीरित्या पूर्ण होईल। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजेच पहिल्या दिवशी, ज्याला आपण घटस्थापनेचा दिवस म्हणून ओळखतो, यंदा जो गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024ला आहे, तर त्या दिवशी आपापल्या चालीरीतीनुसार घराण्याच्या परंपरेनुसार किंवा कुळाचारानुसार घटस्थापना करून म्हणजेच काय मातीचा एक घट घेऊन त्यामध्ये जे साहित्य आवश्यक असतं ते टाकून, जसं की नाणं, सुपारी, विड्याची पानं आणि घटाला लाल पिवळ्या रंगाचा एक धागा, ज्याला आपण कलावा किंवा रक्षासूत्र म्हणतो, तर तो बांधून त्याचबरोबर घटाखाली माती ठेवून आणि मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची किंवा कोणत्याही एका प्रकारचं धान्य पेरून घटस्थापना करावी। त्यासोबतच कुलदेवीचं रूप मानलं जाणारा मंगल कलश देखील स्थापन करावा। समजा तुमच्या घरामध्ये पहिल्यापासून तुम्ही म्हणजे कायमस्वरूपी कुलदेवीचा मंगल कलश ठेवत असाल, तर त्या दिवशी तुम्ही फक्त काय करायचं, त्या कलशातलं पाणी घटस्थापना आहे म्हणून बदलायचं, पुन्हा नव्याने त्या कलशामध्ये पाणी भरायचं, नवीन पानं लावायची, एक नारळ ठेवायचा, म्हणजे तो नारळ जर चांगला असेल, त्याला मोड किंवा कोंब वगैरे फुटलेला नसेल, तो नारळ जर भेगाळलेला नसेल म्हणजेच त्याला भेग गेली नसेल, तडकलेला नसेल, तर आहे तोच नारळ तुम्ही पुन्हा ठेवायचा आहे। म्हणजेच काय, मंगल कलश आपल्याला नव्याने स्थापन करण्याची गरज नाही। फक्त काही घराणी अशी असतात की ते फक्त नवरात्रीच्या या घटस्थापनेच्या निमित्तानेच फक्त 9 ते 10 दिवस मंगल कलश ठेवतात, तर त्यांना नवीन स्थापना करायची असेल तर त्यांनी नवीन करा। ज्यांचा कायमस्वरूपी आहे त्यांनी तोच मंगल कलश पूजेमध्ये ठेवून त्यालाच कुलदेवीचं रूप मानून 9 ते 10 दिवस पूजा करत राहावी। लक्षात ठेवा, जी घटस्थापना आपण करतो, जो कुलदेवीचा मंगल कलश आपण स्थापन करतो किंवा देवीची मूर्ती असेल, फोटो असेल, टाक असेल, जे स्वरूप तुम्ही या घटस्थापनेमध्ये ठेवत असतात, तर ते तुम्हाला 9 ते 10 दिवस म्हणजे जोपर्यंत आपण दसऱ्याची पूजा करत नाही, घटाचं विसर्जन करत नाही, तोपर्यंत तो मंगल कलश किंवा इतर गोष्टी आपल्याला अजिबात हलवायच्या नसतात। नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापनेचा दिवस प्रत्येकाचाच थोडा धावपळीचा जातो। याचं कारण म्हणजे आदल्या दिवशी नुकताच पितृपक्ष संपलेला असतो, त्या दिवशी सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेला सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात। जसं की घटस्थापना असेल, त्यासाठी लागणारं साहित्य असेल, आपली उपवासाची तयारी किंवा सुरुवात असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण पहिल्या दिवशी करतो। त्यामुळे मनामध्ये गोंधळ होणं आणि त्यामुळे काही गोष्टींचा विसर पडणं अगदी स्वाभाविक आहे। पण या गोष्टींवर सुद्धा आपण योग्य पद्धतीने मार्ग काढू शकतो। जसं की काही गोष्टींचं नियोजन तुम्ही नवरात्रीच्या 7-8 दिवस अगोदरच करून ठेवा। अगदीच 7-8 दिवस नाही, पण 2-4 दिवस अगोदर का होईना लक्षात ठेवून वही पेन घेऊन तुम्हाला काय काय लागतंय, काय काय गोष्टी तुम्हाला पहिल्या दिवशी करायच्या आहे, याचं नियोजन तुम्ही करून ठेवा। तुमचा अजिबात गोंधळ होणार नाही। जसे नवरात्रीचे घटस्थापना सोडून पुढचे दिवस आपल्या अगदी शांततेत जातात, योग्य पद्धतीने जातात, त्या पद्धतीनेच आपण पहिला दिवस घालवू शकतो। आणि जेव्हा आपण शांतता राखून किंवा शांततेच्या स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी पहिल्या दिवशी आठवणीने करतो, तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि आपल्या मनाला देखील मनःशांती लाभते। तर बघा, तुम्हाला घटाखाली ठेवण्यासाठी जी काही माती लागते धान्य पेरण्यासाठी, ती जर पावसामुळे खूप ओली झालेली असेल, तर तुम्ही ती मोकळी करून कागदावर व्यवस्थितपणे सुकवून घ्या, जेणेकरून त्या मातीतलं जास्तीचं पाणी निघून जाईल। अगदी चिखल तुमच्या घटाखाली होणार नाही। कारण काय होतं, आपण जेव्हा घटामध्ये सुद्धा पाणी भरतो आणि ते पाझरत राहतं आणि आपली माती म्हणजे अगदी चिखल असेल, पचपचित असेल, तिच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल, तर आपलं धान्य पाहिजे तसं उगवत नाही किंवा मग
धान्याला फक्त बारीक बारीक मोड फुटलेले असतात, ते काही मोठं होत नाही जसं आपल्याला पाहिजे असतं तसं, आणि परिणामी आपल्या घटाला बुरशी येते किंवा ते मोड आलेलं छोटं छोटं धान्य पिवळं पडून जातं. पुन्हा आपण विचार करत बसतो, अरे माझ्याकडून काही चुकलं का, देवी आईचा काही कोप झाला का? तर बघा, अशा काहीच गोष्टी नसतात. बऱ्याच वेळा वातावरणाच्या बदलामुळे या गोष्टी घडतात. घटाच्या मातीमध्ये तुम्हाला जे धान्य पेरायचं आहे, भलेही ते कोणत्याही एका प्रकारचं असो, 9 धान्य असतील, 7 प्रकारची धान्य असतील, तरी पण ते धान्य तुम्ही योग्य गुणवत्तेचं घ्या. म्हणजे चांगलं चांगलं धान्य तुम्ही घ्या की जे खरोखर उगवू शकेल. तुम्ही अगदीच पोकळ किंवा माती मिश्रित कसंही धान्य घेतलं तर ते पाहिजे तसं एकसारखं उगवणार नाही. आणि तुम्ही जर असं केलं तर मग पुन्हा तुम्हाला हेच प्रश्न पडत राहतील की माझ्याकडून काही चुकलं म्हणूनच घटाखालचं धान्य व्यवस्थित उगवलं नाही. तर ही एक योग्य काळजी तुम्ही घ्या. अगदी व्यवस्थित पाखडून पोकळ धान्य बाजूला करून चांगल्या गुणवत्तेचं धान्य तुम्ही घटाखाली पेरण्यासाठी निवडा. आणि खूप जास्त धान्य तुम्हाला माहिती आहे याच्यासाठी लागत नाही. अगदी पसाभर किंवा एखादी मूठ असलेलं धान्य जरी असलं तरी पण याच्यासाठी पुरेसं होतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, धान्य व्यवस्थितपणे उगावं, लवकरात लवकर उगावं म्हणून तुम्ही एक टीप वापरू शकता. ती म्हणजे जे धान्य तुम्ही निवडलेलं आहे ते घटस्थापनेच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्हाला घटस्थापना करायची आहे त्यावेळेस ते धान्य तुम्ही पाण्यातून काढा. त्यातलं पाणी थोडंसं निथळलं की ते भिजवून घेतलेलं धान्य आपल्याला घटाखालच्या ओलसर मातीमध्ये पेरून द्यायचं असतं. यामुळे काय होतं, दिवसेंदिवस घट थोडा थोडा पाझरतो. मातीसुद्धा आपण अगदीच कोरडी नाही घेत किंवा अगदीच चिखल नाही घेत, थोडीशी ओलसर असलेली घेतो आणि धान्यसुद्धा भिजवून घेतलेलं असतं. तर या सगळ्यांचा संयोग इतका चांगला होतो की त्या धान्याला लवकर मोड येतात आणि आपलं घटाखालचं धान्यसुद्धा अगदी व्यवस्थितपणे एकसारखं उगवायला मदत होते. पहिल्या दिवशी आपण केवळ घटस्थापना करतो किंवा मंगल कलशाची स्थापना करतो असं नाही, तर आपण आपल्या देवघरातल्या सर्व देवी देवतांची स्थापना विड्याच्या पानावर करत असतो. म्हणजे आपल्याकडे देवी देवतांच्या मूर्ती असतील, टाक असतील, फोटो असतील तर ते सगळे आपण व्यवस्थितपणे या पूजेमध्ये मांडू शकतो. कुणी कुणी काय करतं, फक्त गणपती बाप्पांची मूर्ती आणि आपल्या कुलदेवीचा टाक, मूर्ती किंवा फोटो यापैकी काहीतरीच या पूजेमध्ये ठेवतं आणि बाकी देवी देवतांच्या सर्व मूर्ती या देवघरामध्येच ठेवल्या जातात. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकतात, पण शक्यतो नियम हाच आहे की आपल्या घटस्थापनेच्या संपूर्ण मांडणीमध्ये आपण आपल्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना स्थान द्यावं, आपल्या कुलदेवीच्या मूर्तीसह आणि टाकासह सुद्धा. आणि एकदा या देवी देवतांना आपण स्नान घालून योग्य पद्धतीने या पूजेमध्ये स्थापन केलं की त्यानंतर दसरा येईपर्यंत कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तींना अजिबात हलवायचं नाही आणि त्यांना स्नानसुद्धा घालायचं नाही. आता या गोष्टीबद्दल बरीच मतमतांतरं अशी आहेत की काही जण म्हणतात की आम्ही दररोज देवी देवतांच्या मूर्तींना, टाकांना स्नान घालतो आणि पुन्हा जागेवर स्थापन करतो. काही जण असं म्हणतात की आमच्याकडे एकदा घटस्थापनेला सर्व देवी देवतांची स्थापना झाली की असं म्हणतात की देव घटी बसलेले आहेत आणि आता आपण त्यांना दसरा येईपर्यंत अजिबात हलवायचं नाही. तर दुसरा जो नियम आहे तो अगदी बरोबर आहे की एकदा आपण घटस्थापनेला या सर्व देवी देवतांना मांडलं की त्यानंतर दसरा येईपर्यंत अजिबात हलवायचं नाही. तरी पण तुमचं याबद्दल दुसरं मत असेल किंवा तुम्ही पहिला नियम पाळत असाल की नाही आमच्याकडे तर दररोज स्नान घालतात, तर तुम्ही तो नियम पाळला तरी पण चालेल. उगाच आपल्याला या गोष्टीवरून वाद करायचा नाहीये. पहिल्या दिवशी आपल्याला घटाला विड्याच्या पानांची, ज्याला आपण खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं म्हणून ओळखतो, तर त्या पानांची माळ घालायची असते. पण माळ बनवताना सुईचा वापर आपल्याला करायचा नसतो. फक्त आपण कच्चा धागा, ज्याला आपण पांढरा दोरा किंवा कच्चं सूत म्हणतो, किंवा तुम्ही जो दोरा वापराल तर त्या दोऱ्याची गाठ तयार करायची. प्रत्येक गाठीला पक्क करण्या अगोदर त्यामध्ये ते पान ठेवायचं आणि मग ती गाठ पक्की करायची. अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या दिवशी 5 विड्याच्या पानांची किंवा 7 विड्याच्या पानांची किंवा 9 विड्याच्या पानांची माळ घटाला घालू शकता. आणि घट अशा ठिकाणी बसवा जेणेकरून तुम्ही घटाला जी काही माळ घालाल ती तुम्हाला व्यवस्थितपणे वरती अडकवता येईल, डायरेक्ट ती खाली पडणार नाही. आणि देवीला आपण जी काही माळ घालतो तिच्यासाठी तुम्ही सुईचा वापर करून, म्हणजे सुई दोरा वापरून तुम्ही माळ बनवली तरी पण चालतं. पण घटाच्या ज्या काही माळी असतात, भलेही तुम्ही दररोज पानांच्या घाला, फुलांच्या घाला किंवा पानं फुलं एकत्रित करून घाला, त्याबद्दल आपण सविस्तर नंतर बोलूयात. पण ज्या माळा तुम्ही बनवाल तर त्या सुईचा वापर न करता फक्त गाठी तयार करून त्यामध्ये पानं फुलं ठेवून मग त्या गाठी पक्क्या करत बनवून घाला. आणि देवीला मात्र तुम्ही सुई वापरून, दोरा वापरून
फुलांची माळ तयार केली तरी पण चालेल। आता आपल्या देवघरातल्या ज्या देवींच्या मूर्ती असतात किंवा छोटे छोटे टाक असतात त्यांना तर आपण माळ नाही घालू शकत, पण तुम्ही फोटो वगैरे ठेवलेला असेल तर तुम्हाला सुई दोरा वापरून माळ बनवता येईल आणि ती घालता सुद्धा येईल। ज्यांना माळ बनवणं शक्य होणार नाही अगदी छोट्या छोट्या मूर्तींना आणि त्या व्यवस्थित घालता पण येत नाही, तर तुम्ही फक्त देवीच्या चरणांशी फुलं वाहिलीत तरी पण चालेल। ही फुलं तुम्ही दररोजच्या दररोज बदलायची, एका साईडला टोपलीमध्ये किंवा पिशवीमध्ये काढून ठेवायची, किंवा मग तुम्हाला असं वाटेल की आपण फुलं वगैरे काढायला गेलो तर देवीची मूर्ती किंवा टाक हलेल, तर तुम्ही दररोज फक्त फुलं वाहण्याचं काम करा। बाकी तुम्ही ती सर्व फुलं दसऱ्याच्या दिवशी काढलीत तरी पण चालेल। या दिवशी करण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट, जिच्याशिवाय नवरात्रीची संपूर्ण पूजा अपूर्ण दिसते किंवा सुनी वाटते, तर ती गोष्ट किंवा ते काम म्हणजे अखंड दिवा, जो आपल्याला नेहमीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा दिवा निवडून मग लावावा लागतो, जेणेकरून पुरेसं तेल त्यामध्ये बसतं व आतसुद्धा आपण व्यवस्थितपणे थोडीशी मोठी दाटी लावू शकतो आणि तो दिवा प्रज्वलित करून देवीसमोर ठेवू शकतो। एकदा की हा दिवा लावला की तो हलवायचा नसतो, त्यामुळे व्यवस्थितपणे हा अखंड दिवा तिथे लावा। आरती करण्यासाठी, देवीला ओवाळण्यासाठी तुम्ही वेगळं असं निरांजन किंवा एखादा छोटासा दिवा ठेवू शकता, ज्यामध्ये तुम्ही दररोजच्या दररोज थोडीशी तेलाची किंवा तुपाची वात लावून आरती करू शकता। अशा पद्धतीने अखंड दिवा सुद्धा आपल्याला लावावा लागतो। दगडाचा दिवा असेल, पितळेचा दिवा असेल किंवा इतर कोणताही थोडासा खोलगट असणारा दिवा तुम्ही अखंड दिव्यासाठी म्हणून निवडू शकता। बघा मंडळी, घटस्थापनेच्या दिवसापासून आपल्या नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवासाला सुरुवात होईल। त्यानिमित्ताने आपण घटस्थापना ते दसरा या कालावधीमध्ये दररोज देवीची पूजा करावी, आरती करावी, देवीला नैवेद्य सुद्धा दाखवावा। बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की समजा आपण नवरात्रीचे उपवास करतो, मग देवीला नैवेद्यसुद्धा उपवासाचे पदार्थच दाखवायचे का? अजिबात नाही। उपवास नराला म्हणजेच आपल्याला असतो, नारायणाला म्हणजेच देवाला नसतो। त्यामुळे तुमच्या घरामध्ये उपवासाच्या पदार्थांव्यतिरिक्त इतरांना स्वयंपाक म्हणून तुम्ही जे पदार्थ बनवतात, शक्यतो कांदा लसूण विरहित तुम्ही थोडंसं जेवण अगोदर नैवेद्य म्हणून काढून घ्या आणि तेच तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता। अगदीच तुम्हाला स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही मग उपवासाचे पदार्थ नैवेद्यात ठेवले तरी पण चालतील, किंवा मग तुम्ही फळांचा नैवेद्य किंवा जो कोरडा शिधा असतो जसं की साखर, तूप, मध यासारखा नैवेद्य दाखवला तरी पण चालतं। कारण कोरडा शिधा आपण जर नैवेद्य म्हणून दररोज थोडा थोडा दाखवत गेलो वेगवेगळे पदार्थ, तर त्या गोष्टींना कोणत्याही प्रकारचं सूतक किंवा विटाळसुद्धा नसतो, त्यामुळे मग शक्यतो बरेच जण कोरडेच पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवतात। त्याचबरोबर मंडळी, आपल्याला घटामध्ये दररोज पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नसते। काही मातीचे घट असे असतात की ते खूप पाझरतात, त्यामुळे मग आपण विचार करायचा आपला घट नक्की किती पाझरतो, आवश्यकता आहे का घटामध्ये पाणी घालण्याची, तरच त्या घटामध्ये अगदी थोडंसं, म्हणजे नियम आहे म्हणून चमचे 2 चमचे किंवा अर्धासा कप पाणी ओतायचं। खूप जास्त पाणी ओतू नका, नाहीतर मग काय होतं ते पाणी पण जास्त पाझरतं, खाली आपलं घटाचं जे काही धान्य असतं ते पण ओघळून जातं, मातीसुद्धा इतरत्र पसरते आणि आपली संपूर्ण पूजा खराब होते किंवा अशी विचित्र दिसते। त्यामुळे मग आवश्यक असेल तरच पाणी घाला। काही ठिकाणी तर सरळ सरळ असा नियम पाळला जातो, घटाला एकदा पहिल्या दिवशी माळ आणि पाणी घातलं की दुसऱ्या दिवशी अजिबात काही करायचं नाही। तिसऱ्या दिवशी घटाला थोडंसं पाणी घालायचं आणि घटाला दुसऱ्या दिवसाची म्हणून 1 आणि तिसऱ्या दिवसाची म्हणून 1 अशा पद्धतीने 2 प्रकारच्या माळी घातल्या जातात। आता माळींबाबत असं आहे की तुम्ही दररोज फुलांची माळ घालू शकता किंवा पानांची माळ घालू शकता, हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे। तर त्या पद्धतीने तुम्ही, म्हणजे असं काही कुठे लिहिलेलं नाही आहे की याच फुलांची माळ घातली पाहिजे किंवा याच पानांची घातली पाहिजे, असं काही नाही। फुलझाडांची पानं असतील, फळझाडांची पानं असतील किंवा तुम्हाला जी ऋतुमानानुसार फुलं उपलब्ध होतील ती फुलं तुम्ही त्या दोऱ्याच्या गाठी करून त्याच्यामध्ये ओवू शकता आणि ती माळ तुम्ही घटाला घालू शकता। त्याचबरोबर आपण जो काही उपवास करतो तो समजा तुम्हाला 9 दिवसांचा निघणार नसेल तर तुम्ही उठता बसता सुद्धा उपवास करू शकता। जसं की तुम्हाला घटस्थापनेची सगळी पूजा करायची आहे, ती दसऱ्यापर्यंत ठेवायची सुद्धा आहे, पण तुम्हाला उपवास करणं मात्र शक्य होत नाही, तर तुम्ही काय करायचं, घटस्थापनेला उपवास धरायचा आणि घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेला सकाळी तुम्ही तो उपवास सोडू शकता। परत काय करायचं, दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुम्ही उपवास धरायचा, दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तुम्ही नियमाप्रमाणे उपवास सोडू शकता। तसं पण त्या दिवशी नवरात्रीची सांगता होत असते, त्यामुळे ज्यांचे अगदीच 9 दिवसांचे उपवास असतील ते सुद्धा या दिवशी उपवास सोडतील। आता काही जण उठता बसता या प्रकारातला उपवास अशा पद्धतीने सुद्धा करतात की एक दिवस उपवास करायचा, एक दिवस करायचा नाही। समजा कुणी घटस्थापनेला उपवास केला तर दुसऱ्या माळेला सकाळी तो उपवास सोडायचा, त्यानंतर तो संपूर्ण दिवस जाऊ द्यायचा, तिसऱ्या दिवशी उपवास करायचा।
चौथ्या दिवशी सकाळी तो सोडायचा आणि तो पूर्ण दिवस मग तसा आपला अन्नपदार्थ खाऊन जातो. पुन्हा 5व्या दिवशी उपवास करायचा. म्हणजे असं 1 दिवसाआड 1 अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला उपवास करता येईल. नवरात्रीचा उपवास नक्की कुणी करावा हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. बघा, यासाठी कोणताच भेदभाव नाही आहे. आपण सर्व मनुष्य प्राणी आहोत. आपण दुसऱ्याला बंधनं घालणारे कोण? तर तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, त्यामध्ये सुद्धा विधवा, कुमारिका, सवाष्ण असा कोणताही भेदभाव नाही आहे. ज्याला इच्छा आहे देवीचा कुळाचार मला करायचा आहे, तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मला उपवास करायचा आहे, अन्नाचा त्याग करायचा आहे, मी फक्त उपवासाला चालणारे पदार्थ खाऊन हे 9 दिवस काढेल, दसऱ्याला उपवास सोडेल, तर तुम्ही नक्कीच तुमची इच्छा नवरात्रीच्या निमित्ताने पूर्ण करू शकता. आणि बघा, एखाद्या कुटुंबामध्ये फक्त एकच महिला उपवास करत असेल किंवा एकच पुरुष उपवास करत असेल तर बाकीच्यांनी उपवास करावा म्हणजे असा अट्टहास करण्याची गरज नाही आहे. कारण आपल्या घरातील कुणीही एक व्यक्ती जेव्हा उपवास करते तर ती प्रातिनिधिक स्वरूपात करत असते. त्यांचा उद्देश हाच असतो की आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण व्हावं, आपल्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद मिळावा. तर एकाने उपवास केला काय आणि घरातल्या सर्वांनी उपवास केला काय त्याचा अर्थ एकच होतो. दरवर्षी नवरात्रीच्या कालावधीमध्ये काही वयस्कर महिलांचा उपवासाच्या बाबतीत नेहमी एक प्रश्न येत असतो. तो म्हणजे की ताई, आम्ही आत्तापर्यंत दरवर्षी नवरात्रीचे उपवास केले, भलेही उठते बसते असतील किंवा 9 दिवसांचे असतील किंवा नवरात्रीच्या 9-10 दिवसांमध्ये आपल्याला जे काही विधी पार पाडावे लागतात, जो काही कुळाचार असतो ते आम्ही सगळं पद्धतशीर केलं. पण या वर्षीपासून असं होतंय किंवा गेल्या काही वर्षांपासून असं होतंय की आम्ही उपवास वगैरे करतो, पण नंतर काय होतं की आम्हाला या गोष्टींचा त्रास होतो. जसं की काहींना मधुमेह असतं, काहींना म्हणजे आपण BP ब्लड प्रेशर म्हणतो, म्हणजेच काय रक्तदाबाचा त्रास असतो. तर उपवासाचे बरेचसे पदार्थ असे असतात की जास्तीत जास्त तेल, तूप वगैरे आपलं त्यामध्ये वापरणं होतं आणि मग दसऱ्यानंतर त्या महिला आजारी पडतात किंवा मग काहीतरी विकनेसपणा त्यांना जाणवतो. तर मग आम्ही काय करायचं? आम्ही उपवास सोडून द्यायचे का किंवा घरातील इतर मंडळींना करायला लावले तर चालतील का? हो, नक्कीच चालतील. आपल्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही. सर सलामत तो पगडी 50 हा वाक्प्रचार किंवा ही म्हण तुम्ही ऐकलेली असेल. तर मग तुम्ही फक्त यंदाच्या वर्षी किंवा इथून पुढे पूजा मांडली, तुमचा कुळाचार पद्धतशीरपणे केला तरी पण चालेल. उपवास करावाच किंवा केलाच पाहिजे असा कोणताही नियम नाही आहे. खरं तर जेव्हा आपण कोणतंही व्रत करतो, कोणत्याही प्रकारचा उपवास करतो, त्यामधले नियम असे असतात की आपण मोहमायेपासून थोडंसं दूर राहावं. म्हणजे आपण त्यामध्ये अन्नाचाच त्याग करावा असं नाही, तर आपण वाईट गोष्टींचा, वाईट विचारांचा सुद्धा त्याग करू शकतो. म्हणूनच आपल्याला हे 9 दिवस अशा पद्धतीने वरदान म्हणून मिळालेले असतात की एखाद्याला काही खूप वाईट व्यसन असेल किंवा वाईट संगत असेल किंवा तुमच्या काही वाईट सवयी असतील तर त्या गोष्टींचा तुम्ही त्याग या दिवसांमध्ये करा. 9 दिवसांनंतर तुम्हाला अगदी चांगली सवय लागेल. त्याचबरोबर आपल्याला व्यसनाचा त्याग करायचा असेल तर तो सुद्धा आपण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये करू शकतो, जेणेकरून आपण पुन्हा त्या गोष्टीला हात पण लावणार नाही किंवा त्या गोष्टीला शिवणार सुद्धा नाही. अशा पद्धतीने तुम्ही या मोहमायेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचं व्रतवैकल्य करतो तेव्हा त्या गोष्टीला आपण व्रतस्थ आहोत असं म्हटलं जातं. तर मग व्रतवैकल्य करतानाचा एक महत्त्वाचा नियम असा आहे की व्रतादरम्यान आपल्याला दिवसभरात झोपता येत नाही. आपण रात्री झोपू शकतो आणि आपल्याला या 9 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य पाळायचं आहे. तुम्हाला घटस्थापनेच्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत किंवा 9वी माळ येईपर्यंत दुर्गा सप्तशतीचं पारायण करता येईल. ज्यांना दुर्गा सप्तशती पारायण अजिबात करणं शक्य होत नाही त्यांनी ओम कुलदेवताय नमः किंवा तुमची कुलस्वामिनी उदाहरणार्थ तुळजाभवानी देवी आहे तर ओम श्री तुळजाभवानी देवे नमः, ओम श्री रेणुका देवे नमः अशा पद्धतीने तुमची जी कुलस्वामिनी असेल तिचा तुम्ही जप करू शकता. आता नवरात्रीचे 9 दिवस असतात किंवा दसरा 10व्या दिवशी येतो, तर त्या पद्धतीने मग तुम्ही 9 वेळा दररोज देवीचा या पद्धतीत जप केला तरी पण चालेल. आणि बरेच जण असं विचारतात की आम्हाला समजा घटस्थापनेच्या दिवशी घट बसवायला जमलं नाही तर आम्ही नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी घट बसवला तर चालेल का? नाही, घटस्थापना हा दिवस त्याला पण काहीतरी महत्त्व आहे. अश्विन शुक्ल प्रतिपदा, तर या दिवशी घटस्थापना ही झालीच पाहिजे. नवरात्रीचा पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे, जोपर्यंत तुमच्या घरी नवरात्रीची पूजा अर्चा चालू आहे, घटस्थापना झालेली आहे किंवा अखंड दिवा चालू आहे, तोपर्यंत घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये. घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीला, एका सदस्याला तुम्ही अवश्य घर सांभाळायला ठेवावं, जेणेकरून देवीची पूजा होत राहील, घटाला माळपाणी घालणं होईल,
त्याचबरोबर अखंड दिव्याकडे सुद्धा व्यवस्थितपणे लक्ष देता येईल। नवरात्रीमध्ये हा नियम आवर्जून पाळला जातो की एक प्रकारे कुलदेवीला आपण घरामध्ये बंद करून आपल्या कामासाठी किंवा आपल्या आनंदासाठी निघून गेलेलो आहोत, किंवा भलेही आपण देवदर्शनासाठीच जातो पण एखाद्याने नंतर गेलं तर कुठे बिघडणार नाही, किंवा सगळ्यांनी एकदमच एकाच दिवशी गेलं पाहिजे असा पण काही नियम नाही आहे। तर आपल्या घरी घटस्थापना आहे, कुळदेवीचा वर्षातून एकदा केला जाणारा सर्वात मोठा कुळाचार आहे। तर घरातल्या एका सदस्याने घर सांभाळायला, त्यानिमित्ताने देवीची पूजा अर्चा करायला घरीच थांबावं, बाकीच्यांनी गेलं तरी पण चालेल। आता आपण नवरात्रीमध्ये केल्या जाणाऱ्या काही कुळाचारांच्या दिवसांबद्दल बोलूया। जसं की नवरात्रीच्या 5व्या माळेपासून पुढे कोणत्याही माळेला तुम्ही देवीची ओटी भरू शकतात। आपण माहेरवाशिनीची किंवा कोणत्याही मुलीची देवीची ओटी कधी भरतो? जेव्हा त्या उत्सवाची सांगता होण्याची वेळ येते किंवा आपली तिची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा आपण या गोष्टी करत असतो। त्यामुळे देवीची ओटी तुम्ही 5व्या माळेला, 6व्या माळेला, 7व्या माळेला, 8व्या, 9व्या कोणत्याही माळेला भरू शकता, पण 5व्या माळेपासून पुढे म्हणजे नवरात्रीचा मध्यान्ह जेव्हा होत येतो तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरू शकतात। त्याचबरोबर देवीला तुम्ही पूर्णाच्या आरत्या 7व्या, 8व्या किंवा 9व्या माळेला लावू शकता। कन्यापूजन शक्यतो नवरात्रीच्या 8व्या माळेला केलं जातं, पण तुम्हाला समजा तेव्हा शक्य झालं नाही तर तुम्ही 9व्या माळेला कन्यापूजन केलं किंवा दसऱ्याच्या दिवशी केलं तरी पण चालेल, कारण नवरात्रीचे हे सगळेच दिवस महत्त्वाचे आहे। एखाद्या दिवशी काही अडचण असली किंवा करणं शक्य झालं नाही वेळेअभावी तर तुम्ही एखादा दिवस मागे पुढे सुद्धा करू शकता। अगदी तुम्हाला 7व्या दिवशी जरी कन्यापूजन करू वाटलं तर तुम्ही तेव्हाही करू शकता। त्याचबरोबर देवीचा होम किंवा हवन ज्या दिवशी नवरात्रीची सांगता होते किंवा आपली एखाद्या पारायणाची सांगता होते त्यानंतर आपण होम हवन करावं। आता समजा हे व्रत करत असताना किंवा पूजेच्या दरम्यान तुम्हाला कधी मासिक धर्म आला किंवा सुतक असेल तर मासिक धर्माच्या त्या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही घरातल्या पुरुषांना देवीला माळ घालण्याचं काम करायला लावू शकतात। घटाला पाणी घालण्याचं काम तुम्ही त्यांना सांगू शकतात। अगदीच तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये असाल तर घरातल्या बाकी महिलांनी हे काम केलं तरी पण चालेल। की सुतक असेल किंवा विटाळ वगैरे आला तर मग तुम्हाला माहिती आहे सुतकामध्ये आपण 10 दिवस किंवा अगदीच घरातलं कोणी गेलं तर 13 दिवस काहीच करत नाही म्हणजे धार्मिक गोष्टी, आणि तुम्ही घट तर बसवलेला आहे तर सगळं आहे तसंच राहू द्या। ज्या दिवशी तुमचं सुतक फिटेल किंवा घरामध्ये वृद्धी झाली म्हणजे कोणी बाळ जन्माला आलं तर मग 12व्या दिवशी बारी केली जाते, ज्याला आपण बारसं किंवा बारीचा दिवस म्हणतो। तर तो होईपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचं धार्मिक कार्य करता येत नाही। मंडळी, आता या व्हिडिओतल्या शेवटच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया। आता बघा 9 ते 10 दिवसांचा सण आहे म्हणजे माहिती पण थोडीशी जास्त होते आणि त्यानिमित्ताने व्हिडिओसुद्धा मोठा होतो, पण तुम्ही समजून घ्याल हीच अपेक्षा आहे। नवरात्रीच्या या 9 ते 10 दिवसांच्या काळामध्ये तुम्हाला केस कापणं टाळायचं आहे। तुम्हाला दाढी करायची असेल, कटिंग करायची असेल, महिलांना आयब्रो करायच्या असतील किंवा मोठे झालेले केस कापायचे असतील तर या सगळ्या गोष्टी करणं तुम्हाला टाळायचं आहे। एकतर नवरात्र सुरू होण्यापूर्वी तुम्ही या गोष्टी करून ठेवू शकता किंवा नवरात्र झाल्यावर म्हणजे अगदी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही या गोष्टी केल्या तरी पण चालतील, कारण त्या दिवशी सकाळीच आपण घट हलवत असतो, त्यामुळे मग त्या दिवशी तुम्ही दाढी कटिंग करू शकता। त्याचबरोबर संध्याकाळी पैसे देणं घेणं किंवा कर्ज देणं घेणं तुम्हाला टाळायचं आहे। त्या नवरात्रीच्या या 9 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला लिंबू अजिबात कापायचं नाहीये। समजा जो व्यक्ती उपवास करतो, नवरात्रीचं व्रत करतो, त्याने तर मुळीच नाही, घरातल्या बाकी व्यक्तींनी कापलं तरी पण चालेल, कारण देवीचं मुख्य जे फळ आहे, आवडीचं फळ, तुम्हाला माहिती असेल की देवीला लिंबाची माळसुद्धा घातली जाते चंडमुंडांचं प्रतीक म्हणून। तर या कारणांमुळे जो कोणी व्यक्ती नवरात्रीमुळे व्रतस्थ आहे, त्याचा उपवास चालू आहे, तर त्याने या कालावधीमध्ये देवीला लिंबू अर्पण करावं, मात्र काही पदार्थांवर टाकण्यासाठी म्हणून लिंबू अजिबात कापू नये। स्वयंपाकातलं लिंबूसुद्धा घरातल्या बाकी व्यक्तींनी कापावं। त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे देवीला पानाचा विडा अत्यंत प्रिय आहे, अतिशय आवडीचा पदार्थ म्हणून पानाच्या विड्याकडे आपण पाहत असतो, पण तुम्हाला या काळामध्ये पानाचा विडासुद्धा खाता येणार नाही। आपल्या घरामध्ये शांततापूर्ण वातावरण राहील, जे व्रत करण्यासाठी, देवीचा कुळाचार करण्यासाठी, देवीची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर होण्यासाठी खूप आवश्यक असतं। बघा काही ठिकाणी देवीला नवरात्रीच्या दरम्यान मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगते तो नैवेद्य देवीचा नसतो तर दैत्याचा असतो। देवीने दैत्याचा वध केलेला असतो तर दैत्याच्या नावाने तो खारा नैवेद्य किंवा मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे। त्यामुळे देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची चूक आपण अजिबात करू नका। आणि समजा काही ठिकाणी म्हटलं जातं की कालिका मातेला तर मांसाहाराचा नैवेद्य दाखवलाच जातो, आमच्याकडे करतात आणि आम्ही सुद्धा खातो, पण मला असं वाटतं या गोष्टींवर आपण कुठेतरी आता बंधन आणलं पाहिजे। याचं कारण म्हणजे एखाद्या प्राण्याचा जीव घेऊन
करून आपल्याला जर शांती मिळत असेल तर मग ते नियम कसले आणि ते सणवार कसले। त्यामुळे मग या गोष्टी आपण टाळाव्या आणि चांगला सात्विक नैवेद्य देवीलाही दाखवावा आणि तोच आपण प्रसाद रूपी ग्रहण करावा। अशी घटस्थापनेला तुम्हाला देवीला नारळ फोडण्याची इच्छा असेल तर तुम्ही तेही फोडू शकता, म्हणजे नारळ फोडायला नारळ वाढवायला कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये। आता आपण वळूया घटाच्या विसर्जनाकडे। तर बघा, घटाचं विसर्जन आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचं असतं, ते सुद्धा सूर्यास्ताच्या वेळेला करायचं नाही किंवा अगदीच दुपारनंतर करायचं नाहीये। सकाळी 12 वाजेच्या आत तुम्ही हे काम करून घेऊ शकता। त्यानिमित्ताने देवीला स्नान घालणं होईल, घट हलवणं होईल, सर्व देवी देवतांची स्नान घालून पूजा होईल आणि आपण घटाखाली जी माती ठेवतो आणि तिच्यामध्ये जे काही धान्य पेरतो आणि त्या धान्याची माळ आपल्याला या दिवशी घटाला त्याचबरोबर देवीला सुद्धा घालायची असते। धनाची माळ या धान्याच्या माळेला म्हटलं जातं। दसरा असतो या दिवशी, तर मग सोन्याचं जास्त महत्त्व आहे। सोनं म्हणजे आपट्याची पानं। तर सर्वात पहिल्यांदा ही आपट्याची पानं घरात आणण्यापूर्वी आपल्याला ती हनुमानांच्या मंदिरात घेऊन जायची असतात। त्यांना अर्पण केल्यानंतर आपण ती आपट्याची पानं घरी आणावीत, त्यानंतर देवीला वाहावी, देवीला नैवेद्य अर्पण करावा, आरती करावी, आपला उपवास सोडावा आणि त्यानंतर आपला दसरा आपण साजरा करायला सुरुवात करावी। जेणेकरून आपण ती आपट्याची पानं सोनं म्हणून देताना काय करायचं, मोठ्यांनी लहानांना आपट्याची पानं द्यायची असतात आणि लहानांनी आपल्या ज्येष्ठांचे किंवा आपल्या घरातील मोठ्या मंडळींचे आशीर्वाद घ्यायचे असतात। या दिवशी तुम्ही भूमिपूजन करू शकता, म्हणजे तुम्हाला काही नवीन घर वगैरे बांधायचं असेल तर ते तर आहेच, पण तुमची शेती असेल, तुमची मोकळी जागा असेल तर तिथे तुम्ही भूमीला नैवेद्य अर्पण करायचा म्हणून त्याला आपण भूमिपूजनच म्हणतो। तर तिथे थोडासा खड्डा करायचा आणि तुम्ही दसऱ्याच्या निमित्ताने जो काही स्वयंपाक केलेला आहे तर तो नैवेद्य तुम्हाला जमिनीमध्ये पुरून द्यायचा आहे, जेणेकरून जमिनीमध्ये राहणारे आणि तुमच्या शेतीवाडीचं रक्षण करणारे जीवजंतू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि ते तृप्त झाले की तुम्हाला सुद्धा कुठे ना कुठे आशीर्वाद मिळून जाणार आहे। तुम्ही शेतकरी असाल तर या दिवशी तुमच्या शेती अवजारांची शेंदूर लावून पूजा करू शकतात। शेंदूर तुम्हाला माहिती आहे, जो आपण हनुमानांना गंध म्हणून लावत असतो, तर तो शेंदूर तेलामध्ये भिजवून त्याचा गंध शेती अवजारांना लावण्याची पद्धत आहे। तुम्ही शेतकरी नसाल पण तुमचा काही व्यवसाय असेल, तुम्हाला जी साधनं तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी म्हणून उपयोगात येतात, जसं की लॅपटॉप असेल, बाकी काही तुमच्या मशिनरी असतील, तर त्यांचीसुद्धा तुम्ही या दिवशी पूजा करू शकतात। त्यांना मात्र शेंदूर लावण्याची चूक अजिबात करू नका। ज्या काही पारंपरिक गोष्टी असतात ज्यांना आपण खरंच शेंदूर लावू शकतो आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी त्या वस्तूंची होत नाही, त्या गोष्टींना मात्र तुम्ही शेंदूर लावू शकता। त्याचबरोबर नवरात्रीची सांगता आणि दसरा हा शुभ दिवस, एक प्रकारे 3.5 मुहूर्तांमधला एक दिवस, त्यामुळे तुमच्या घराला तुम्ही झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकता। आपल्याकडे दसऱ्याच्या दिवशी वाहनांना सुद्धा झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची माळ घालण्याची पद्धत आहे, तुम्ही तीही करू शकता। तुमच्या घरासमोर, देवघरासमोर, तुळशीसमोर तुम्ही रांगोळ्या काढू शकता। आपट्याची पानं तुम्ही एकदा एकमेकांना दिली घेतली की ती कुणाच्या पायांदळी पडतील अशा ठिकाणी टाकू नका। योग्य पद्धतीने एखाद्या झाडाच्या बुडाशी तुम्ही ती पानं टाकून देऊ शकता। या दिवशी तुम्ही देवीची तळीसुद्धा भरू शकता, एक प्रकारे तो देवीचा जय जयकार असतो। या दिवशी तुम्हाला देवीच्या नावाने 5 पावली जागरण गोंधळ करायचा असेल तर तुम्ही तोही थोडक्यात करून घेऊ शकता। त्याचबरोबर तुमच्या वाहनांची पूजासुद्धा तुम्हाला या दिवशी करता येईल। तुम्हाला काही नवीन व्यापार व्यवसाय सुरू करायचा असेल, नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर या गोष्टीसुद्धा करण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस असतो। सामान्यतः एवढे सगळे नियम या नवरात्रीच्या 9 दिवसांचे असतात। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। कुलदेवीच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचं कल्याण हो, हीच मी प्रार्थना करते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या भरभरून शुभेच्छा सुद्धा।